श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 9th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 4.4 पाहणार आहोत. त्यामधील क्वेश्चन नंबर 1, फिल इन द ब्लँक्स ऑफ द फॉलोइंग. आता आपल्याला इथं काय म्हणजे क्वेश्चन्स दिलेली आहेत आणि इथं आपल्याला ब्लँक्स आहेत त्या फिल करायच्या आहेत. ओके, त्यामधील फर्स्ट बघा, x/7 इज इक्वल टू y/3 इज इक्वल टू 3x प्लस 5y अपॉन. आता आपल्याला काय हे फिल करायचं आहे. इज इक्वल टू 7x मायनस 9y अपॉन, आणि हेही काय लिहायचं आहे. आता फर्स्ट आता तुमचं झालं असेल बघा थेरम ऑन इक्वल रेशिओज. आता त्यानुसार काय होणार आहे बघा. आता थेरम ऑन इक्वल रेशिओज म्हणजे काय, तर a/b इज इक्वल टू c/d. जर असं असेल तर काय होणार आहे, a प्लस c अपॉन b प्लस d. ओके, हा काय आहे तर थेरम ऑन इक्वल रेशिओज. आता आपल्याला हे आहे ते त्या पद्धतीनं आहे. ओके, म्हणजेच बाय द थेरम ऑन इक्वल रेशिओज. आता आपण हे सॉल्व करूया. फर्स्ट x/7 इज इक्वल टू y/3 इज इक्वल टू काय आहे 3x प्लस 5y अपॉन. आता 3 आहे हे ॲज इट इज घ्यायचं आहे आणि x म्हणजे काय आता हे 7 प्लस 5 म्हणजे ह्या दोन्हीचंही काय आता ॲडिशन करायचं आहे. 5 आणि हे काय 3 घ्यायचं आहे इथं. ओके, इज इक्वल टू आता इथं नंबर कोणता आहे 7x मायनस 9y. 7x मायनस 9y. ओके, आता 7 राईट, आणि इथला नंबर कोणता आहे तर 7 म्हणजे हा वरचा नंबर आहे तो इथं घ्यायचा आहे आणि खाली नंबर हा आहे तो इथं घ्यायचा आहे. ओके, मायनस 9 आणि नंतर हा नंबर आहे तो इथं घ्यायचा आहे. ओके, आता इज इक्वल टू बघा काय होतं 3x प्लस 5y. ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय होणार आहे 7 3 जा 21. ओके, प्लस 5 3 जा 15 इज इक्वल टू 7x मायनस 9y अपॉन 7 7 जा 49 आणि 9 3 जा 27. ओके, इज इक्वल टू 3x प्लस 5y. आता 21 प्लस 15 तर किती होत आहे 6 आणि 5 प्लस 1 6 आणि 2 प्लस 1 3 36 इज इक्वल टू 7x मायनस 9y अपॉन 49 मायनस 27 म्हणजे 9 मायनस 7 2 आलं आणि 4मधून 2 गेलं 2 आलेलं आहे. ओके, म्हणजे इथला आन्सर 36 आलेला आहे आणि 22 आलेला आहे. ओके, आता आपण सेकंड सॉल्व करूया. सेकंड काय आहे a/3 इज इक्वल टू b/4 इज इक्वल टू c/7 इज इक्वल टू a मायनस 2b प्लस 3c. ओके, फर्स्ट आपण हे बघूया काय आहे ते. a म्हणजे आता काय 3 घ्यायचं आहे, इथं 3 घ्यायचं आहे, नंतर 2, नंतर b/4 आलेला आहे त्यामुळे इथं काय 4 घ्यायचं आहे, प्लस 3 इथं काय आलेलं आहे 7 त्यामुळे इथं 7 घ्यायचं आहे. ओके, आता बघा इज इक्वल टू काय नेक्स्ट इथला नंबर काढायचा आहे त्यामुळे आधी फर्स्ट आपण खालचा नंबर आहे तो लिहून घेऊया. म्हणजेच काय 6 मायनस 8 प्लस 14. ओके, म्हणजे आता तुम्ही बघा इथं 6 नंबर आलेला आहे राईट, आणि ए म्हणजे आता आपण इथं 3 घेतलेला आहे राईट, म्हणजे 3 2 जर केलं की 6 होत आहे राईट, म्हणजे इथं काय येणार आहे 2a येणार आहे राईट, का तर 3 2 जर केलं की 6 येते त्यामुळं. मायनस आता हा नंबर 8 आलेला आहे राईट, म्हणजे 4 2 जर केलं की 8 येते राईट, म्हणजे इथं काय 2b येणार आहे आणि प्लस
आणि 7 2 जर केलं की 14 येते, त्यामुळे इथंही 2c येणार आहे. ओके, 2c. आता नेक्स्ट बघा काय होते, a मायनस 2b प्लस 3c अपॉन 3 मायनस 2 4 8, ओके, प्लस 7 3 21 इज इक्वल टू 2a मायनस 2b प्लस 2c अपॉन 6. आता 6 मायनस 8 हे काय आपल्याला सॉल्व करायचं नाही आहे, कारण ऑलरेडी हे काय दिलेलं आहे, असंच फक्त वरचं सॉल्व करायचं. हे आपण काय केलं आता 6 मायनस 8 प्लस 14 इज इक्वल टू a मायनस 2b प्लस 3c. आपल्या इथं चुकलेलं आहे बघा, 2 4 8 मी म्हणताना म्हणाले आणि मी इथं 4 लिहिलेलं आहे, तर इथं 8 आहे. ओके, आता खाली आपल्याला काय हे सॉल्व करायचे. 3 मायनस 8 म्हणजे काय होणार आहे, तर मायनस 5. ओके, मी आता तुम्हाला सॉल्व करून दाखवते. हे 3 मायनस 8 प्लस 21, हे प्लस मायनस असतं म्हणजे मायनस करायचं असतं, राईट, आणि चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजेच मायनस 5 येणार आहे. ओके, आणि प्लस 21 इथंही मायनस प्लस आहे, मायनस करायचं आणि चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे चिन्ह प्लस येणार आहे. 21 मधून 5 गेले तर 16 राहते. ओके, म्हणजे इथं काय येणार आहे, हे 16 येणार आहे. इज इक्वल टू 2a मायनस 2b प्लस 2c अपॉन, आणि हे काय आपल्याला सॉल्व करायचं नाहीये, 6 मायनस 8 प्लस 14 म्हणजे आपल्या इथला आन्सर हे आलेलं आहे आणि इथलं काय हे आलेलं आहे. ओके, क्वेश्चन नंबर 2 बघा. इफ 5m मायनस n इज इक्वल टू 3m प्लस 4n देन फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग एक्सप्रेशन्स. म्हणजे आपल्याला ह्याचा यूज करून जे खाली एक्सप्रेशन दिलेले आहेत त्याच्या काय व्हॅल्यू फाइंड करायची. आता आपण फर्स्ट ह्याचं सॉल्व करूया. हे काय आहे, एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर अपॉन एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर. आता हे सॉल्व करण्यासाठी हे जे गिवन दिलेले आहे ते लिहूया. म्हणजेच काय 5m मायनस n इज इक्वल टू 3m प्लस 4n. ओके, हे काय गिवन आपल्याला दिलेलं आहे. याच्या सहाय्याने आपल्याला काय आता m अपॉन n ह्याचा काय रेशिओ आपल्याला काढू शकतो. म्हणजेच आता बघा काय होत आहे, 5m mm आहे एका साईडला घेऊया आणि nn आहेत एका साईडला घेऊया. 5m आता इथं प्लस आहे, इकडं गेले की ते मायनस होणार आहे म्हणजेच मायनस 3m. ओके, नंतर 4n आणि इथं काय आहे मायनस आहे, इकडं गेले की ते प्लस होणार म्हणजेच प्लस n होणार आहे. देअरफोर काय होत आहे 5 मायनस 3 तर 2m आणि 4 प्लस 1 इथं म्हणजे फक्त n आहे म्हणजे इथं 1 असतं. ओके, म्हणजेच काय 5n येणार आहे. ओके, म्हणजे ह्याचा रेशिओ काय होणार आहे m अपॉन n इज इक्वल टू, आता हे काय आहे 5 इकडं मल्टिप्लायमध्ये असतं, इकडं गेलं की ते डिव्हिजनमध्ये होतं, त्यामुळे इथं काय 2 येणार आहे आणि इथंही ह्याच पद्धतीने मल्टिप्लिकेशनमध्ये असलं की इकडं डिव्हिजनमध्ये ते जातं. ओके, म्हणजेच आपण काय केलेलं आहे इथं बाय अल्टरनेंडो ह्याचा काय यूज केलेला आहे. ओके, आता तुम्ही बघितलं तर यामध्ये फर्स्ट सॉल्व करताना स्क्वेअर आलेले आहेत, त्यामुळे आपल्याला स्क्वेअर ह्याचंही काय स्क्वेअर घ्यावं लागणार आहे. आता बघा देअरफोर mचा स्क्वेअर अपॉन nचा स्क्वेअर इज इक्वल टू, आता एका साईडला घेतलं त्यामुळे ह्याही साईडला घ्यावे लागणार आहेत, त्यामुळे 5चा स्क्वेअर अपॉन 2चा स्क्वेअर, का तर स्क्वेअरिंग बोथ द साइड्स. ओके, आता बघा काय होतं आहे mचा स्क्वेअर अपॉन nचा स्क्वेअर. 5चा स्क्वेअर आहे 25 आणि 2चा स्क्वेअर आहे तर 4. ओके, आणि तुम्ही बघितलं तर इथं m स्क्वेअर प्लस n स्क्वेअर आहे अपॉन m स्क्वेअर मायनस n स्क्वेअर. म्हणजे आपल्याला इथं काय वापरावं लागणार आहे
ह्याचं कन्व्हर्जन ह्यामध्ये करण्यासाठी तर कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो ह्याचा काही यूज करावं लागणार आहे. ओके, म्हणून काय बाय कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो त्यानुसार काय होतं तर ह्या दोन्हीचं ॲडिशन वरती न्यूमॅरेटरला म्हणजेच बघा m² प्लस n² आणि डिनॉमिनेटरला ह्या दोन्हीचं काय म्हणजे सबस्ट्रॅक्शन म्हणजे m² मायनस n². तसंच ह्याचंही करायचं आहे 25 प्लस 4 आणि 25 मायनस 4. ओके, म्हणजे आता काय होतं आहे देअरफॉर m² मायनस n² अपॉन m² मायनस n². 25 प्लस 4 तर 29 येते आणि 25 मायनस 4 तर किती येते तर 21 येते. ओके, म्हणजे ह्याचा रेशिओ आपल्याला काढायला सांगितला होता त्याचा काय हा आलेला आहे. ओके, हे काय आपला आन्सर आलेला आहे. आता ह्याचं सॉल्व करूया आपण. ओके, बघा आता फर्स्ट गिवन जे दिलेलं आहे ते लिहून घेऊया. म्हणजे काय दिलेलं आहे आपल्याला 5m मायनस n इज इक्वल टू 3m प्लस 4n. ओके, हे काय आपल्याला गिवन दिलेलं आहे. ओके, आणि नंतर आता बघा सेम हियर आपण वरती केलं तसंच आधी m अपॉन n आपण काढूया. म्हणजे हे m आहे ते एका साईडला 5m मायनस 3m आणि 4n इकडं गेलं की इकडचं मायनस गेलं की इकडं गेलं की प्लस होतं त्यामुळं प्लस n. 5 मायनस 3 तर 2m आणि 4 प्लस 1 तर 5n. म्हणजेच m अपॉन n इज इक्वल टू 5 अपॉन काय येते तर 2. ओके, आणि तुम्ही आता ह्या सेकंडमध्ये बघितलं तर काय आलेलं आहे 3 सोबत m आलेला आहे राईट आणि 4 सोबत n आलेला आहे. त्यामुळं आपल्याला काय तर 3 अपॉन 4 आपल्याला काय दोन्ही साईडला मल्टिप्लाय करावं लागणार आहे. बघा आता काय होत आहे तर m अपॉन n इंटू 3 अपॉन 4 ह्या साईडला केलं त्यामुळे ह्या साईडला करावं लागणार आहे इज इक्वल टू 5 अपॉन 2 इंटू 3 अपॉन 4. काय केलेलं आहे आपण मल्टिप्लाइंग both the sides by 3 upon 4. ओके, आता नेक्स्ट बघा ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन केलं म्हणजेच काय आलेलं आहे तर 3m. देअरफॉर 3m अपॉन काय ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच 4m इज इक्वल टू 5 3 15 2 4 8. ओके, आणि वरतीही 3m प्लस 4n अपॉन 3n मायनस 4n असं आहे राईट. त्याचा आपल्याला काय व्हॅल्यू काढायची आहे. त्यामुळे आपल्याला इथंही काय कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो ही यूज करावं लागणार आहे. म्हणजेच बाय कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो त्याच्यानुसार काय होतंय बघा देअरफॉर 3m म्हणजे वरती दोन्हीचं ॲडिशन आणि खाली काय सबस्ट्रॅक्शन म्हणजेच 3m मायनस 4n इज इक्वल टू इथंही तसंच 15 प्लस 8 आणि 15 मायनस 8. ओके, म्हणजेच काय झालेलं आहे इथं 15 प्लस 8 म्हणजे 15 प्लस 8 म्हणजे किती होतंय बघा तर 23 होते. ओके, आणि 15 मायनस 8 म्हणजे 7 होते राईट. म्हणजे हे काय आपलं आन्सर आलेलं आहे. स्टुडंट्स, अशा पद्धतीने आपले 4.4 मधील क्वेश्चन 2 झालेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.